गण गण गणात बोते मंडळी, कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। सध्या मी श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक वाचते, तर त्याचे जवळजवळ 19 अध्याय आपले या चॅनलवर आहेत। तर मी आता 20वा अध्याय वाचायला घेते, तर मी वाचते, तुम्ही ऐका आणि कमेंट्समध्ये गण गण गणात बोते नक्की लिहा आणि चॅनलला पटकन सबस्क्राइब करून टाका। स्वानुभवी तो संत जाणावा। श्री गजानन महाराज यांनी श्री नरसिंहजी यांच्या भेटीचे निमित्त करून प्रपंच परमार्थ विषयक भक्तिबोध विशद केला आहे। प्रपंच किती दुपारच्या सावली इतकाच हे भक्तिसूत्रच त्यांनी अशाश्वतेची सहज खूण पटवून देण्यासाठी सांगितले आहे। दुपारची सावली किती टिकते? सूर्य असेच तोवर। तो थोडा कल्ला की सावली संपुष्टात येऊ लागते। सूर्य अस्ताच गेला की सावली संपलीच, तिचे अस्तित्वही उरत नाही। देह इंद्रिये प्रबळ आहेत तोवरच प्रपंच, पण ती क्षीण झाली तरी वासना इच्छा कामना यांची आसक्ती संपत नसेल तर तो भक्तीकडे वळणार कधी? साधना करणार कधी? त्याला ईश्वर प्राप्ती होणार कधी? प्रापंचिक आसक्ती प्रबळ असेल तर परमार्थासाठी वेळ कसा मिळणार? सवड तरी कधी होणार? करू करू म्हणताची मेले असे श्री तुकोबाराय आणि श्रीनाथ महाराज यांनी आपल्या अभंगवाणीत सांगितले आहे, ते खरेच आहे। एकदम आयुष्य संपते मग सर्वत्र अंधारच की। म्हणूनच प्रपंच अशाश्वत हे जाणून घेऊन दुपारच्या सावलीतच परमार्थाच्या बोध सूर्याचे सतत भान असायला हवे। आत्मज्ञान हाच प्रकाश तत्व सांगणारा विषय आहे। तिथे एक जन्म संपला तरी नंतरच्या जन्मात भक्तिकुळ प्राप्त होऊन परमार्थावरील वाटचाल सुरूच राहते। आत्मज्ञानरूपी सूर्य हा जीवाला सतत प्रकाश देत राहतो। ईश्वराची खूण ही प्रकाश तेज बिंदू नाद स्पर्श याच स्वरूपाची असते। गुरुबोधाने ज्ञान सूर्याचा उदय झाला की तो जीवाला मोक्ष स्थितीतच नेऊन पोचवितो असे भक्तिशास्त्र सांगते। मग ज्ञान सूर्याची कास या जन्मी धरायला नको का? हवीच। म्हणूनच शाश्वत देवाचा विचार श्रींनी सांगितला आहे। संतत्व कुठे आहे? श्री गजानन महाराजांचा भक्तिबोध ऐकून श्री नरसिंहजी म्हणाले, देवा आपल्या सांगितल्याप्रमाणेच मी वागेन। श्रींनी वरचेवर भेटावे अशी इच्छा प्रकट करून श्री नरसिंहजी यांनी उपदेश वचन मनात दृढ धरले। श्री नरसिंहजी म्हणाले, देह प्रारब्धानुसार जे घडायचं ते घडतच राहील, पण देवाने तुम्हा आम्हास काहींना काही कार्य करण्यासाठी जन्माला घालून भूतलावर पाठविले आहे। ते कार्य करीत राहणे एवढेच त्यात सर्वाधिक महत्त्वाचे आहे। अर्थात संत साधू सज्जन सत्पुरुष यांचे कार्य कोणते आहे तर जगाला सन्मार्गाला लावणे हेच आहे। नाम आणि नीती यांचा प्रसार आणि प्रचार करीत संत हेच महान कार्य करीत आले आहेत। श्री नरसिंहजी यांनी स्वतःच श्री गजानन महाराज यांचे आपण धाकटे बंधू आहोत असे म्हणविले आहे। अकोट येथेच राहून आपण आपले कार्य करीत राहू व निरंतर श्रींच्या भेटीची वाट पाहत राहू असेही त्यांनी सांगितले। श्री दासगणू महाराजांनी या प्रसंगाचा अन्वयार्थ उलगडवून दाखविला आहे। ते सांगतात की जिथे खरे संत असतात आणि ते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यात भक्तीचा सुखसंवादच होतो। माणसे मात्र माझा तुझा अशा अभिमानापोटी एकमेकात भांडत बसतात। दांभिक माणसे ही गुरु नसतातच, ते केवळ पोटभरू असतात। पुरामध्ये फुटके तारू अशी संभावना श्री दासगणू महाराज यांनी अशा बंधूंची केली आहे। हे बंधू भवसागर तरुण नेण्यास केवळ असमर्थ आहेत अशी मूल्यनाथीही त्यांनी केली आहे। पण जगात अशा दांभिकांचाच डामडौल फार असतो। म्हणूनच श्रोते वाचक भाविक यांनी पारमार्थिक क्षेत्रातील गुरूंचा बोध घेताना फार दक्ष असले पाहिजे। आत्मज्ञानाचा अभाव असणाऱ्या शब्द फेसाळ बंधूपणाला श्रोत्यांनी भुलता कामा नये। ते गुरु नसतात, गारुडे असतात। श्रोत्यांना अंतर्मुख करून भक्तिमार्गाला प्रवृत्त करण्याची शक्ती त्यांच्यात नसते। भक्तिमार्ग हा करमणुकीचा विषय नाही। श्री दासगणू महाराज पुढे सांगतात,
संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, ते स्वानुभवच पाहिजे. स्वानुभवी तोच संत जाणावा असे भक्तिसूत्र त्यांनी मोठ्या सहजतेने सांगितले आहे. त्यातले मर्म ध्यानात घेतले पाहिजे. आता पुढचा अध्याय मी लगेचच वाचतेय. कर्ममार्ग मुळीच सोडू नका. श्री गजानन महाराज भ्रमंती करीत होते. एकदा ते आपल्या शिष्यवर्गासमवेत दर्यापूर जवळील शिवर गाव येथे आले. त्या गावात वज्रभूषण नावाचा एक पंडित राहत होता. त्याला 4 भाषा येत होत्या. संपूर्ण वऱ्हाड प्रांती तो प्रसिद्ध होता. सूर्योपासनेवर त्याचा विशेष भर होता. तो नदीवर स्नान करीत असे आणि सूर्याला अर्घ्य देत असे. तो कर्मठ होता, पण ज्ञानीही होता. श्री गजानन महाराज हे जणू त्याच्या सूर्योपासनाचे फळ देण्यासाठीच शिवरगाव येथे आले होते. वज्रभूषण नदीवर आला. तेथे वाळवंटात त्यांनी श्रींची ध्यानस्थ मुद्रा पाहिली. श्रींच्या सोबत अनेक शिष्यही होते. कवी दासगणू हे थोर कवी होते. त्यांनी वर्णन करताना सूर्य आणि ज्ञानसूर्य या दोन्हीचीही तुलना केली आहे. कवी म्हणतो, सर्वे शिष्य अपार बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची. तई वज्रभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्घ्य देता. तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्य हा तेजोनिधी खराच. वज्रभूषणाला बोध केला. पण श्री गजानन महाराज हे ज्ञान भास्कर होते. गुरु हा ज्ञानीच असतो. वज्रभूषणने चटकन पुढे येऊन श्रींना नमस्कार केला. सूर्योपासनेमुळे ज्ञान सूर्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले हे आपले थोर भाग्य होय असे त्याने मनोमन जाणले. म्हणाला, नभोदरीच्या भास्कराला देत होता अर्घ्य भला. तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. त्याने श्रींची प्रार्थना केली ती अशी, हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी. ऐसी युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भवरोग चिंता. नासे गजानन गुरु मुझ पावा आता. गुरु हेच नामरूपी ज्ञान देतात आणि त्या नामाच्या अखंड स्मरणामुळे भवदुःख संपते. संकटे चिंता प्रतिकूलता नष्ट होते. गुरुदर्शन हे साधकाचा उद्धार करते. स्मरणोपासनेशिवाय दर्शन कसे घडेल. श्रींनी त्याला प्रेमाने आलिंगन दिले. त्यावर कृपा केली. तुझा सर्वत्र जय जयकार होईल असा आशीर्वाद त्यांनी दिला. त्याबरोबरच उपदेशही केला. श्री म्हणाले, कर्ममार्ग सोडू नको. विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. कर्मे तर केली पाहिजेतच, पण त्याच्या उपाधीत अडकू मात्र नये. श्री दासगणू महाराजांनी त्या संदर्भात एक दाखला दिला आहे. तो असा की आचरून कर्मफल टाकीता भेटतो घननिळ. त्याच्या अंगी न लागे मळ या कर्माचा केव्हाही. कर्म करण्याविषयीचा बोध प्रकट करून श्री म्हणाले, आता तू खुशाल आपल्या घरी जा. मात्र माझा उपदेश ध्यानात ठेव. तुला माझे सतत दर्शन होईल. कर्म हीच ईश्वर पूजा आहे. कर्मातच ईश्वराचे दर्शन समाविष्ट आहे असा विचार श्रींनी इथे सांगितला आहे हे ध्यानी येते. मारुती मंदिरात निवास. शेगावचे मूळ नाव शिवगाव असे होते. तिथे 17 पाटील राहत होते. श्री गजानन महाराज हे सतत सर्वत्र भ्रमंती करीत असत. शेगावात एक मारुतीचे मंदिर होते. 17 पाटलांपैकी एक खंडू पाटील नावाचा पुढारी होता. मनाने उदार होता. गावात त्याचे प्रस्थ होते. श्री गजानन महाराज हे मारुतीच्या मंदिरात आले. तेथे श्रावण मासाचा उत्सव सुरू होता. बंकटलालला श्री म्हणाले, मी आता या मंदिराशी राही न जाणा अहर्निशी. त्यांच्या म्हणण्यातील भावार्थ असा होता की गोसावी संन्यासी फकीर यांना राहण्यासाठी प्रापंचिकांच्या घरापेक्षा मंदिरातच राहणे योग्य आहे. आपण इथेच राहू हे त्यांनी स्पष्ट केले. शिव छत्रपतींचे खूप प्रेम असूनही समर्थ रामदास स्वामी हे सज्जनगडावरच राहिले. मारुती मंदिरातच राहण्याचा निर्णय श्रींनी घेतला आणि बंकटलालची समजूत काढली. तू बोलावशील तेव्हा तेवढ्यापुरते घरी येऊ असे अभिवचनही त्यांनी बंकटलालला दिले. अखेर बंकटलालनेही श्री गजानन महाराजांच्या म्हणण्याला होकार दिला. मंदिरात श्री गजानन महाराज हे निवासासाठी आल्याचे पाहून
सर्वांना अत्यंत आनंद झाला. 17 पाटलांपैकी भास्कर पाटील हा त्यांच्या सेवा शुश्रूषेसाठी राहिला. मुमुक्षूंना सन्मार्ग दाखविण्याचा कार्यविस्तार होतच राहिला. संतांच्या सेवेने साधकांनाही आनंद होऊ लागला. अध्याय 6 समाप्त. मंडळी, हा चॅनल आपण अशासाठी सुरू केलेला आहे की ज्यांना वाचन करायला सवड होत नाही, तर असे आपले बांधव जे आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, ते सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनटं वेळ जरी त्यांनी काढला तरी त्यांना रोजची दिनचर्या करता करता देवाचं वाचन करता येईल. घरात जे वृद्ध मंडळी असतील की ज्यांना बसून वाचता येत नाही, तर ते झोपून ऐकू शकतात, आराम खुर्चीमध्ये वगैरे बसून ऐकू शकतात. त्यांना जर तुम्ही यूट्यूबवर हे अध्याय लावून दिलेत मोठ्या आवाजात, तर ते त्यांना ऐकता येतील आणि त्यांना अध्यात्म केल्याचा आनंद होईल आणि ते मानसिकदृष्ट्या सुदृढ होतील. तर अशासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमच्या घरातले जे वृद्ध मंडळी आहेत त्यांना यूट्यूब चालू करून सगळे अध्याय ऐकायला प्रवृत्त करा. ते अगदीच तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि ते सुखात असले तर घर सुखात असणारच. तर त्यासाठी लवकरात लवकर आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. हो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.